जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर मधील रंगीला बारचे मालक आणि येथील बाउन्सर लोकांनी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी विजय जाधव यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत उजवा हात फ्रॅक्चर झालाय। रंगीला बारमध्ये रात्रीच्या सुमारास अक्षरशः नाचगाण्यांच्या जोरावर धिंगाणा सुरू असतो। विजय जाधव आणि त्याचा मित्र संतोष चव्हाण हे बार येथे गेले असता त्यावेळी संशयास्पद हालचालीवरून बार मालक आणि त्यांच्या साथीदारांनी सुरुवातीला संतोष चव्हाण याला मारहाण झाली। त्यानंतर विजय जाधव याला बेदम मारहाण केली। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। नमस्कार, मी विजय जाधव, प्रहार जन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक। मी दिनांक 27/3/2026 रोजी 10:30 पावणे 11च्या मध्ये जात होतो शांतीनगर कल्याण रोडला, कल्याण साईडला। त्या टायमाला मी नीलम हॉटेलच्या थोडं पुढे थांबलो होतो आणि माझा मित्र पुढे कामानिमित्त सिगरेट घेण्यासाठी जात होता। तर त्याच्या मित्राचे भांडण चालू असताना तो सोडवायला गेला, तर त्याच्यावर ते रंगीला बारचे मालक व इतर साथीदारांनी त्यांनी त्याच्यावर हातापाई केली। ते जे मालक आहे पवार, ते सूर्यवंशी, 4-5 बाउन्सर होते, पांडे, सोनू, या सगळ्यांनी त्याच्यावर हातापाई केली। त्यांनी हातापाई केली म्हणजे मग त्यांनी मदतसाठी मला बोलवलं। मग मदतसाठी मी मोबाईल घेऊन जात असताना त्यांनी मोबाईल तो शूटिंग काढण्यासाठी काढला असं बोलून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि हा घातक माझ्यावर एवढा घातक झाला की माझं फ्रॅक्चर झालं। फ्रॅक्चर आल्याचं मागचं कारण काय नाही, कारण की ते डान्स बार चालवता आणि आपण खाली रस्त्यावरून जात होतो। तर त्यांचं म्हणणं की आमचा डान्स बार चालू आहे, आम्हाला कोणाला सांगायचं नाही, तुम्ही व्हिडिओ व्हायरल करता डान्स बारचे, असा त्यांचा मागचा मतलब होता। आणि त्याच्यानंतर मग मला जे लागल्यानंतर मी रिक्षा करून तिथं सेंट्रल हॉस्पिटलला गेलो। सेंट्रल हॉस्पिटलला पोलीस स्टेशनला गेलो, तिकडून जो मेमो घेतला, मेमो घेऊन मी वापस जेव्हा पोलीस स्टेशनला आलो त्या टायमाला पोलिसांनी काय केलं, तिथं चव्हाण आणि चौधरी होते। त्या टायमाला त्यांनी मला आरे रावीची भाषा केली। आरे रावीची भाषेसोबत त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे एनसी नोंदवली आणि मला सांगितलं सही कर। मी बोललो मला सही नाही करायची, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हे केलंय, एनसी नाटली। मी टायमाला तिकडून निघून गेलो। त्यानंतर 28 तारखेला फ्रॅक्चरचा रिपोर्ट आला, सरकारी रिपोर्ट, जो मी पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर सुद्धा पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली 6 दिवस लावले कंटिन्यू। तिथं जे 4 जण होते त्यांनी मला मारहाण केली। त्याच्या हातात कडे होतं, अजून काहीतरी हत्यारासारखं होतं। मला बोलते तुला जीवाशी मारून टाकू। हो, मध्यवर्ती पोलीस स्टेशनला मी तक्रार केली फ्रॅक्चर असताना सुद्धा। ऍक्च्युली जो गुन्हा आहे तो गंभीर पद्धतीचा आहे, पण फक्त FR 324 प्रमाणे घेतला गेली, म्हणजे BNS 118(1). आरोपीचं नाव हे पवार, डान्स बारचे मालक व त्यांचे इतर साथी पांडे, सोनू, सूर्यवंशी, हे सगळे बाउन्सर गुंडा गँग घेऊन फिरता आणि त्यांची एवढी दहशत आहे की पोलिस सुद्धा त्यांची FR घ्यायला 5 ते 6 दिवस लावतात। आपला मागणी काय, कारण की जर आज साधारण माणसावर जर असे रस्त्यावर हल्ले होत असणार तर आपलं पोलीस प्रशासन काय करतं, या बारवाल्यांना नेमकं मागे आसरा कोण घालतंय याचा पूर्ण तपास व्हायला पाहिजे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।